असंच पकडू ना इकडं तिथून. नमस्कार, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पत्रकार. या ठिकाणी नगरपालिका हद्द, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिका हद्द आहे आणि त्या ठिकाणी गरम पाण्याचं कुंड आहे. त्याची फार दुरावस्था झालेली आहे आणि या ठिकाणी तटकरी हॉल देखील आहे आणि पाहता इकडून बौद्धवाडीकडून रस्ता येतो. अशा प्रकारे हा तटकरी ह्या इकडे गरम पाण्याच्या कुंडाकडे हा रस्ता जातो, परंतु या रस्त्याची फार दुरावस्था आहे. या दुरावस्थेला जबाबदार कोण? नगरपालिका. गेली 10 वर्ष हे कुंड बंद आहे. या कुंडाची देखभाल जी करायला पाहिजे होती नगरपालिकेने ती अजिबात केलेली नाही. यात कुंडाकडे जाणारा रस्ताच पहा ना, हा रस्ता पहा कुंडाकडे जाणारा. याची पुढे जर रस्ता तिकडे आतमध्ये जायचं असेल तर आतमध्ये जाताना पहिल्या प्रथम या ठिकाणी पहा, हे कुंड गरम पाण्याचं आहे. इथे जाण्यासाठी तसं बघितलं तर हे नैसर्गिक दृश्य पाहण्यासारखं आहे. लोक या ठिकाणी येतात. गरम पाण्याचं कुंड का? कारण त्याच्यामध्ये शुद्ध गंध आहे आणि गंधाचं ते पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये जर लोकांनी आंघोळ केली तर त्यांच्यावरचा रोगराई असते ती नष्ट होते. आता हे कुंडाकडे जाणारा रस्त्याच्या हे गटाराचं पाणी देखील तिकडे जात आहे आणि त्या गटाराच्या पाण्यामुळे गेली 10 वर्ष याची परिस्थिती अशा प्रकारे गेली 10 वर्षे हे दुरावस्थेत आहे पडलेले. जर नगरपालिकेकडे मी आत्ता सध्या जाऊन भेटून आलो सॅनिटरी इन्स्पेक्टरना, शिरगावकरांना. त्यांनी सांगितलं हो स्वच्छता चालू आहे, तिथं स्वच्छता केली जाते, म्हणून मी पाहण्यासाठी आलो. तर प्रत्यक्षात पाहिलं तर काही नाही, फक्त उडवाउडीचे उत्तरं अधिकारी आणि नगरसेवक देत आहेत. तर त्यांनी याकडे लक्ष देऊन लोकांना हा कुंड उपलब्ध करून द्यावा आणि त्याची झालेली दुरावस्था लगेच दुरुस्त करून कामाला सुरुवात करावी. ही बातमी पाहता क्षणी आपल्याकडे नगरपालिके हद्दीतीलच एक ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडूनच आपण माहिती घेऊया. बोला सर, मी काय म्हणतो, हे कुंड किती वर्ष बंद आहे? हे कुंड जवळपास एक 8-10 वर्ष बंदच आहे. बंद आहे म्हणजे ते जे तलाव आहे त्यातलं पाणी काढल्यामुळे ते पाणी गेलेलं आहे. ते पाणी डागडुगी करून सुद्धा अद्याप ती दुरावस्थेकडे आहे. ते पहा ना, कॉलेजची मुलं वगैरे असं रान दिसल्यामुळे येतात, बसतात. आता तुम्ही पाहिलं, तुम्हीच सोडलं त्यांना. आता हे आम्हाला बघवत नाही. हे कुणाचं काम आहे? प्रशासकीयाचं काम आहे, ते त्यांनी केलं पाहिजे. तर आता तुम्हीच बघा, जाताना जाऊ शकता का तुम्ही? नाही जाऊ शकत. परंतु हे 10 वर्ष असं गटाराचं पाणी वाहत आहे. तुम्ही त्याकडे नगरपालिकेत जाऊन याबद्दल काही नगरसेवकांना भेटून माहिती दिली का? हे सांगून सुद्धा आता ही सुरुवात केलेली आहे. बघा, हे गटाराची आता सुरुवात केलेली आहे, काम चालू आहे. परंतु ते कुंडाकडे जाण्यासाठी बघण्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे ते सुद्धा बघायला जाऊ शकत नाही. असं हे रान आहे, त्याच्यामुळं ते प्रॉब्लेम जाऊ शकत नाही. आम्ही लहानाचं मोठं इथेच झालो, त्याच्यामुळे त्या पाण्याची किंमत काय आहे आम्हाला माहीत आहे. आम्ही तिथे आंघोळ केलेली आहे. कपडे म्हणजे हा परिसर जवळजवळ पंचक्रोशी म्हणतात गावात, तसंच कुंभारवाडा, संत रविदास नगर, सम्राट अशोक नगर, महात्मा फुले नगर असे कपडे धुवायला लोक ग्रामस्थ येत होते. बरं, मी काय म्हणतो, गेली 10 वर्ष बंद आहे आणि लोकांची जाई सतत असते आणि उन्हाळ्यामध्ये पण ही अशीच अवस्था आहे. याचा सर गैरफायदा तरुण घेतात. आता तुम्ही पाहिलंच नाही घेतात. आम्ही दिवसा तर काय बोलू शकत नाही. आम्ही आता आमची वाढ असल्यामुळे आम्ही इथून येतो जातो. संध्याकाळचे दिसत आम्ही हटकतो, कारण आमचीही मुलं आहेत. तशीच ती त्या अपरात्री काय वेळा घडू नये ह्या दृष्टीने आम्ही त्यांना दम देऊन हाकलून देतो. दिवसा काय म्हणता येत नाही. ते म्हणतात आम्ही इकडे जातो आणि तिकडे जातो, त्याच्यामुळे कसं बोलणार काय? इथे आडोशाला कुठेही बसतात आणि हे शक्यतो माहीत असेलच सगळ्यांना, तरी पण काही जण कानाडोळा करतात. सर, तुमचं नाव नाही सांगितलं. नाव विनोद जाधव, या बौद्धवाडीमध्ये. हो, सम्राट अशोक नगर. ह्या सम्राट अशोक नगरचं गटाराबाबत आणि जे काय स्वच्छता आंबेडकर सांस्कृतिक केंद्र याबद्दल मी देखील या महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून आवाज उठवले. त्याप्रमाणे ते काम कार्यपद्धतीवर आहे. चालत नाही अजून. आता हॉल पडून बघा किती वर्ष झाली, एक 15-20 वर्ष व्हायला आली.
त्या हॉलचं अद्याप कामही नाही. परंतु तुम्ही सम्राट अशोकनगरमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सह्या घेऊन अर्ज तुमचे तिथे गेलेले आहेत हा. गेलेले आहेत. किती फेऱ्या मारायच्या हा प्रश्न होतो. हे काय गेले माझे मागणे, आम्ही जातो निवेदन देतो ते पडून राहतं, असं उद्देश म्हणावा लागेल. ते पडून म्हणजे राहिलं ना, पाठलाग केला जात नाही. पाठलाग केला तर येते म्हणतात आता करतो नंतर करतो असे उत्तर असतात. मग तुमची भूमिका शेवटी काय राहणार आहे? जर काम नाही झालं तर तुम्ही काय करणार आहात? आता काय प्रशासकीय समोर नमतच घ्यावं लागणार. कशाला नेमकं तुम्ही आंदोलन करणार आहात या संदर्भात? आंदोलन तर छेडलं जाईल. ओके, थँक्यू सर. आपण या ठिकाणी येऊन मुलाखत दिल्याबद्दल मास महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपले आभार मानतो. आणि मास महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पत्रकार रजनीकांत जाधव या ठिकाणी कुंडाची अवस्था दुरावस्था या ठिकाणी दाखवत आहे. रस्ता नसल्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. त्या नाही, मी पण जाऊ शकत ठिकाणी नाही. घाणीचं वातावरण होय, आहे. होय. तरी मी मास महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने ही बातमी देऊन त्या नगरपालिकेला खेड नगरपालिकेला अलर्ट करीत आहे. त्याचा त्यांनी पुरेपूर ह्या बातमीचा पाहावी आणि लगेच कामाला सुरुवात करावी एवढी विनंती. धन्यवाद. बंद करणार.